नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुमच्यासाठी काहीतरी नवनवीन डिझाईन्स आणाव्या, जेणेकरून सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम छान अशी रांगोळी तुम्ही तुमच्या दारासमोर काढू शकाल आणि त्याचबरोबर रांगोळी काढल्यानंतर तुमचं कौतुक व्हावं हे पण मला वाटतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या बायकांचं जर कोणी कौतुक केलं तर आपल्याला खूप भारी वाटतं. तर नक्कीच तुम्ही ह्या रांगोळ्या बघा. आजच्या रांगोळ्या ह्या एकदम छोट्याशा, जसे की देवघरात काढण्यासाठी आणि तुळशीसमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या आहेत. तर नक्की बघा व्हिडिओ. तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्हाला जमतीलही त्या रांगोळ्या. खूपच सोप्या आहे. अगदी 2-2, 3-3 मिनिटाच्या आत होणाऱ्या, 1-1 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि डिझाईन्स पण नवीन आहेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन डिझाईन्स आणि सोप्या रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. चला तर आपली रांगोळी बघूया. पुढची रांगोळी किती सोपी रांगोळी आहे आणि आजचं कलर कॉम्बिनेशन पण थोडं वेगळं वेगळं, म्हणजे आपण लाल आणि पिवळा कलर नाही वापरला आहे जास्त, म्हणजे जो आपला हळदी कलर आहे. तर 2-3 राणी कलर, पिस्ता कलर, पोपटी कलर, थोडा पिवळा कलर असे कलर वापरलेत. तर खूपच सुंदर आणि नाजूक रांगोळ्या आहेत आणि भरपूर मैत्रिणी रांगोळ्या शिकताय, दारासमोर ट्राय करताय, त्यांना जमताय. तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. रांगोळ्या ट्राय करताय, शिकताय नवीन डिझाईन्स आणि तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं, यातच माझा खूप मोठा आनंद आहे मैत्रिणींनो. तर रांगोळीचा व्हिडिओ करण्यामागे फक्त एकच हेतू आहे की सर्वांना रांगोळ्या जमाव्या, म्हणजे काढता याव्या आणि रोज आपल्या दारासमोर रांगोळी असावी प्रत्येकाच्या. म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तर नक्कीच रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. काहीच वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट, जास्तीत जास्त 10च धरून चला तुम्ही. तर नक्की रांगोळ्या काढत जा दारासमोर आणि तुमच्या दाराची शोभा पण वाढवत जा आणि घरातल्या सर्वांचं मनही प्रसन्न राहील रांगोळीकडे बघून. तर नक्की रांगोळी काढत जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास 7 ते 8 छोट्या-छोट्या रांगोळ्या, एकदम नाजूक रांगोळ्या आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामुळे नक्कीच तुम्हाला कळेल. काही रांगोळ्या तुम्हाला वाटतंय रिपीट असतील, पण रिपीट नाही. त्यामध्ये थोडी वेगवेगळी डिझाईन ॲड केलेली मी. कलर कॉम्बिनेशन पण थोडं वेगळं ॲड केलेलं आहे. अशाच नवनवीन रांगोळ्या तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येत राहील. तर न चुकता आपले व्हिडिओ बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना सांगते, कारण त्या रांगोळीच्या व्हिडिओमध्ये जवळपास 3 ते 4 रांगोळ्या दाखवल्या जातात. तुम्हाला जी पण त्यातली रांगोळी आवडत असेल तुम्ही नक्की ट्राय करत जा आणि मला पण समाधान वाटेल की तुम्ही रांगोळ्या ट्राय केल्या आहे. तर कमेंट पण करत जा मैत्रिणींनो, म्हणजे कमेंट्स आल्यावर कळतं तुम्ही रांगोळ्या ट्राय केलेल्या आहे असं आणि तुम्हाला रांगोळ्या आवडलेल्या आहेत. तर कमेंट न चुकता कमेंट करत जा, लाईक करत जा. पुढची रांगोळी बघा. आपली बेसिक रांगोळी आतमध्ये काढून घेतली आहे. बाजूने अशा 2-2 रेषा काढून राणी कलर आणि पिस्ता कलरचं कॉम्बिनेशन वापरून 3-3 टिपके देऊन दिलेत. आज ते आत्ता मी जेव्हा एक झाकण वापरते, औषधाच्या बॉटलचं झाकण आहे. म्हणजे तुमच्याकडे भरपूर असे ऑप्शन्स असतात रांगोळीसाठी, टूल्स बनवण्यासाठी. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-छोटे झाकणांचा वापर करून असे आकार वगैरे देण्यासाठी त्यांचा फायदा होतो आपल्याला. तर सांभाळून ठेवायच्या अशा वस्तू. यात बघा, पिस्ता कलर आणि पोपटी कलरचं कॉम्बिनेशन वापरलं आहे, प्लस केशरी कलर पण वापरला आहे आपण थोडासा. कुणाला जर काही शेप वगैरे जमत नसतील रांगोळीचे, मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी छोट्या व्हिडिओमध्ये आणत जाईल वाटलंच तर, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. तसं आपण बेसिक रांगोळीचा व्हिडिओ बनवलेलाच आहे, चॅनलवर आहे. जर बघितला नसेल तर नक्की बघा.
शुभयंत्रांच्या रांगोळ्या पण आलेल्या आहे. सहस्र पद्मकमलची रांगोळी, सहस्रदल पद्मकमलची रांगोळी पण आपल्या चॅनलवर आहे. म्हणजे ती रांगोळी काढायला अवघड वाटते, पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर नक्की बघा, रांगोळ्या ट्राय करा. प्रॅक्टिस केल्यानंतर सर्वच येतं मैत्रिणींनो. पुढची रांगोळी बघा, एकदम नाजूक रांगोळी आहे. हा आकार म्हणते मी. नक्की जमेल तुम्हाला. काही नाही, फक्त आपल्या बोटाचा खेळ आहे मैत्रिणींनो. एकदा जेव्हा तो आकार द्यायला सुरुवात केली ना, तो बोट शेवटीच थांबवायचा. म्हणजे तो आकार एकदम एकसारखा येतो. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची सुंदर ही पण रांगोळी. म्हणजे ह्या प्रकारची रांगोळी आपण आधी बघितलेली आहे, पण थोडी वेगळी डिझाईन ॲड केली त्यामध्ये. मी ज्या कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट टाकते त्या पण बघत जा मैत्रिणींनो. म्हणजे ज्या रोज मी आमच्या दारासमोर रांगोळी काढते त्याचा पण फोटो मी टाकत असते. सकाळी टाकते 7 ते 7:30च्या दरम्यान. तर ते पण बघत चला. जर तुम्हाला फक्त फोटो बघून रांगोळी जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर आपले व्हिडिओ अवेलेबल आहेत. आणखीन वेगवेगळ्या सणावारांच्या रांगोळ्यांची प्लेलिस्ट पण आहे आपल्या चॅनलवर, त्याला पण एकदा व्हिजिट करा. बॉर्डर रांगोळ्या वगैरे जुन्या आपल्या बघा, छान छान आहेत. सणावारांसाठी एकदम मस्त डिझाईन्स आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर अशाच रांगोळ्या आपण पुढच्या भागातही घेऊन येणार आहोत. तर आजच्या रांगोळ्या बघितल्यानंतर, रांगोळ्या ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर आणि युनिक रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.